अध्यक्ष महोदय, जे उत्तर सादर केलेलं गेलं आहे त्यामध्ये चेंबूर, घाटला, मिठानगर, मालवणी, देवनार हे माझ्या मतदारसंघाचा विषय आहे. तिकडे देवनार म्युन्सिपल स्टाफ कॉटेज पण आहे. तिथे पण हेच विषय चालू आहे आणि मला एकच माहिती देण्यासाठी मी उभे आहे. हे असं आहे की काही ठिकाणी महानगरपालिकेचे स्वतःची लँड आहे, काही ठिकाणी ते स्टाफ क्वार्टर्स म्हणून लोकांना रेंटमध्ये घेतलेलं आहे आणि काही ठिकाणी कलेक्टरची लँड आहे. तर माझी एकच मागणी आहे, कदाचित या विषयावर एक संयुक्त बैठक ऑर्गनाईज करून मुंबईचे ज्या ज्या ठिकाणी हे विषय चालू आहे स्टाफ क्वार्टर्सचे एकत्र बसून कुठे BMCचं लँड आहे, कुठे कलेक्टरचा लँड असू द्या, कुठे रेंटवर दिलेले असे कारण एखादा व्यक्तींना तुम्ही रेंटवर घरी दिलं असेल आणि ते 1980चं जे रेंट ॲक्ट आहे त्यामध्ये त्याच्या अगोदरचे असेल तर ते प्रोटेक्टेड टेनंट्स असते. तर त्यामध्ये त्याला समावेश करून त्याचा पुढील कारवाई वेगळी असेल. कलेक्टरची लँड असेल तर त्याची कारवाई वेगळी असेल आणि BMCचा लँड असेल तर त्याची कारवाई वेगळी असेल. तर एक संयुक्त बैठक ऑर्गनाईज करून आपण हे सगळ्या विषयावर चर्चा केली आणि ते सुप्रीम कोर्टचं ऑर्डर किंवा हायकोर्टचा जे ऑर्डर निर्देश आहे त्याचं पालन करून त्याच्यावर काय आपण मार्ग काढू शकतो ते पॉसिबल होणार तर आमच्यासाठी एक चांगलं बाब असेल.